चला मी येतो. असं कसं? जेवायची वेळ झाली, जेवून जा की. अहो परगडावर मॉब कामं पडले ती आणि मी माघारी येतो असं गणोबाला सांगून आलो आहे. तो माझी वाट बघत असेल. तुम्ही असं ऐकणार नाही. बानू, अय बानू, हे बघ जेवाय थांबणार नाही असं म्हणतात. बंडोबा, अहो तेवढं म्हणते तर जेवून जा की. अहो परगडावर मॉब कामं पडले ती. मी काम करतो, समधी काम उरकतो आणि मग येतो जेवाया. येतो जी. मगापासून बघती आम्ही. कसला विचार करती आहेस? म्हणजे आज महाराज म्हणलं का ते 7 ऋषी महाराज इंद्रासनी भेटाया स्वर्गात गेलं. तेव्हा त्यांनी सांगितलं का स्वर्ग कसा आहे. ते नुसतं ऐकूनच माझ्या डोळ्यामोहर स्वर्गाचं चित्र उभं राहिलं बघ. आणि लागलीच मनात विचार आला का ते एवढं सुखी आयुष्य असताना मला हतधाडण्याचा काय विचार असेल त्या परमनियतीचा. आता ते मी कसं सांगणार? मलाच काय सुधारणा झालंय. मी जेवणाची तयारी करते. देव येणार आहे तर जेवाया. ध्यानात आहे ना व? येते म्या. बानू, आज देव येणार आहेत तर त्यांनाच विचार समज. तेच सांगताल तुला. हा बानू, तेव्हा तुम्ही केव्हा आला सा? मी आत्ताच आलो. पण तू कोणत्या विचारात होतीस? तुम्ही बसा जी, मी जेवण वाढाय घेते. या बानू, तू मला हे नाही सांगितलंस की तू कसला विचार करत होतीस. बानू बोल, मनात काहीही ठेवू नकोस. देवा, तुम्हासनी तर समज ठाव आहे. आत्तापत्र मला एवढं ठाव होतं का म्या इंद्रदेवांची पोरगी आहे. ते माझे जन्मदाता आहेत आणि म्या तुमची भक्ती केली म्हणून त्यांनी मला मारायला सांगितलं. पर तुमचा आशीर्वाद माझ्या संग होता आणि म्हणून म्या वाचले. तेव्हा मला जवा धरणं कळायला लागलं आहे तेव्हा धरणं म्या तुमची भक्ती करते बघा. आज मला हे समज तुम्हासनी का सांगावं वाटतंय ठाव नाही. पर असं वाटतंय का मनात जे काय आहे ते समज सांगावं, विचारावं. बानू, तू अस्वस्थ आहेस हे मला कळतंय. बोल, मन मोकळं कर, त्याने तुला बरं वाटेल. तेव्हा माझ्या जन्मदात्या बानं जेव्हा मला मारायला सांगितलं तरी बी मी जिद्दी कशी राहिले आणि मी जिद्दी का राहिले? कारण परमनियतीनेच ते लिहिले होते. ह्या कृतयुगात तुझा माझ्याशी विवाह होणार हे विधी लिखितच होते. म्हणजे तुम्हासनी समजा अगोदरच ठाव होतं मी ह्या इंद्रदेवांची पोरगी होणार, ते मला मारायला सांगणार, तुमच्या आशीर्वादानं म्या जगणार हे समजा विधी लिखित होतं. होय बानू, आणि हे सारं काही तुझ्या गतजन्माशी निगडित आहे. पर असं काय घडलं माझ्या अगोदरच्या जन्मात का ज्यामुळं माझ्या आत्ताच्या जन्मात माझा तुमच्या हातनं उद्धार झाला? हे वाटणं हा एक अपराध आहे. मी स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न करूनही माझं महादेवांवरचं प्रेम कमी होत नाही.
उलट दिवसेंदिवस ते वाढत चाललं आहे. याआधीच मी तुला वचन दिले आहे की तुझ्या मनातील इच्छा मी अवश्य पूर्ण करेन, आणि ह्या गोष्टीची खात्री ही तुला असायलाच हवी. मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल. बानू, जर मी तुला हे सांगितलं तर सर्व काही तुला क्षणार्धात कळेल की तूच जयाद्री आहेस आणि ह्या कृतयुगात तुझा माझ्याशी विवाह होणार आहे हे तुला स्मरेल. बानू, तुला आणि म्हाळसाला तुमच्या मूळ रूपाचे स्मरण झाल्यावर ही शिवलीला संपेल, पण तो क्षण हा नाही. तेव्हा तुम्हासनी नसल सांगायचं तर राहू द्या जी. बानू, बानू, तुला पडलेला प्रश्न योग्य आहे. हे सारं काही तुझ्या गतजन्माशीच निगडीत आहे, पण तुझ्या मनातल्या शंका तू आख्यानाच्या वेळीच विचारायला हव्या होत्या. बालस्वरूपाने त्याचे निरसन केले असते. तवा ध्यानात बी नाही आलं माझ्या. पर आता ह्यो विचार डोसक्यातून जाईना बघा. आणि मग हे समज का चाललं आहे ते बी समजना मला. म्हणून म्हणलं का तुम्हासनी एकदा विचारावं. बानू, ह्या साऱ्याचा तुझ्या गतजन्माशी काय संबंध आहे हे तुला लवकरच कळणार आहे. ह्या आख्यानाचे प्रयोजन ज्यासाठी आहे त्याची पहिली पायरी तुला दिसली हे ध्यानात ठेव. म्हणजे म्या नाही समजले. बानू, तू जो विचार करते आहेस तो योग्यच आहे इतके मी तुला सांगेन, आणि ह्यातूनच तुला तुझे मूळ स्वरूप कळेल हेही ध्यानात ठेव. श्री खंडेराय म्हणाले तसं मार्तंड भैरवांच्या अवतार कार्यातील आख्यानात पुढील अध्यायात सप्तर्षींचे विष्णू लोकात आगमन होणार आहे. विष्णू लोकाबद्दल सगळ्यांना कळणार आहे. म्हाळसा देवींना देखील ते कळेल का? अहो, रात्रीचा दुसरा प्रहर उलटून गेला. तुम्ही झोपला नाही अजून? म्हाळसा देवींना आपल्या मूळ रूपाबद्दल कळलं तर काय होईल याचा विचार तुम्ही करता आहात हे मला ठाऊक आहे. मला देखील त्याचीच काळजी आहे. देवी, भविष्यात काय घडणार आहे हे आत्ता सांगता येणं कठीण आहे. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की ह्या शिवलीलेत श्री म्हाळसा देवींना आपल्याबद्दल सगळं काही कळण्याची ही वेळ निश्चितच नाही. हो, एक ना एक दिवस त्यांना हे सारं कळणारच आहे. मग जर त्यांना ते आत्ता कळलं तर काहीतरी विपरीत घडेल असं तुम्हाला का वाटतं? देवी, ज्या दिवशी श्री म्हाळसा देवींना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होईल त्या दिवशी कृतयुगातील ही शिवलीला संपेल आणि हे आख्यानही संपेल. नारद मुनी जे आख्यान सांगतायत त्यातून श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होईल हा उद्देश आहेच. परंतु त्याच बरोबरीने मार्तंड भैरवाच्या ह्या अवतार कार्याचे महत्व सर्वदूर व्हावे हाही उद्देश आहे. आणि हे आख्यान संपण्याआधीच जर म्हाळसा देवींना सगळं काही कळलं तर मल्लासुराच्या वधाच्या अध्यायाआधीच हे आख्यान संपेल. महादेवांच्या अवतार कार्याचं महत्व सर्वांना कळणं आवश्यकच आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. म्हाळसा देवींना आपल्याबद्दल आत्ताच कळणं उचित नाही. म्हणूनच आता आख्यानाच्या पुढील अध्यायात काय घडणार हे महत्वाचं आहे.
देव अरे ये बंडोबा, अरे हायस कुठं तू? कवा जण समधी तुझी वाट बघत्यात. बरं आलं का देव? अरे म्या बी तर त्यांचीच वाट बघतोय. म्या तर कवाच आलोय गडावर. आज त्याला देव आणि बानूबाई एकत्र गडावर पहिल्यांदाच येणार आहे ती. तेव्हा मला म्या काय करू आणि काय नाही असं झालं बघ. मनात आलं की ए भाई बाजूला असा पाय घड्या घालाव्या, अशा रांगोळ्या काढाव्या फुलांच्या. शहाणाच आहे. अरे म्हाळसा देवीसनी कळलं ना की हे समजा तू केलंयस ना, तर चांगलंच धारेवर धारकेल तुला. होय ठाव आहे मला, म्हणून तर काय बी केलं नाही. पर बंडोबा, आत्तापासून म्हाळसा देवीने सांगितलं म्हणून कवा बी त्या राजवाड्यात आल्या नाहीत. पर पहिल्यांदा त्या देवासंघ राजवाड्यात येणार आहेत. अरे आपल्याला त्यांच्या स्वागतासाठी काय करायला नको होतं का? होय होय, पर बानाई लई चांगल्या आहे ती. त्या काय बी मनाला लावून नाही घ्यायच्या. तू नका काळजी करू. अरे पण कुठं राहिलं देव आणि बानूबाई? होय होय, येत्याल येत्याल. त्या परीस आपण एक काम करायचं का? आपण घराच्या दरवाजापाशी जाऊ. त्या परीस आपण असं करूया, आपल्या सेवकांनी सांगूया. आपल्या अरे आपल्या म्हणजे समजा सेवकांनी सांगूया की तुम्ही बानूबाई आणि देव आले की आम्हाला सांगावा झाडा. तोवर आपण राजवाड्यात कोणाला काय हवं नको ते बघूया. लय कामं पडले ती. होय होय, चल चल. देवन बानूबाई कधी बी येतात. चल चल, लय कामं पडले. लतिका, लतिका, अगं कोणत्या विचारात आहेस तू? कोण आलाय याचं भान देखील नाहीये तुला. नाही ते बरं कुठे होतीस तू? राजसभेत जायला मी तयार होत होते. तुझी वाट बघितली मी. आणि अजून किती उशीर करायचा? एव्हाना राजसभेत लोक यायला सुरुवात झाली असेल. बरं एक काम कर, सेवकांकडून यांना निरोप पाठव. म्हणावं मी अंतर्महालात येते आहे. मग एकत्रच राजसभेत जाऊ. अगं जा. हो. अगं हे काय, तू अजून इथेच? यांना निरोप पाठव असं म्हणाले मी तुला. हे अंतर्महालात वाट बघत असतील माझी. म्हाळसा, देव गडावर नाही आहेत. देव अजून बानूकडून गडावर आले नाहीत. आणि आत्ताच माझ्या कानी आले आहे की काय? बोल आता. की देव आणि बानू आज एकत्रच राजसभेत येणार आहेत. कोणी सांगितलं तुला? गडावर तशी चर्चा ऐकली मी. एव्हाना देव आणि बानू गडावर आले देखील असतील. बानू, आज पहिल्यांदा तू माझ्या बरोबर राजसभेत येणार आहेस. वय कवा धरणं मी ह्या दिवसाची वाट बघत होते. आणि आज तो दिस आला आहे. मला केवढा आनंद होतो हा हे कुणास बी नाही कळणार बघा. बानू, राजसभेत सर्वजण आपली वाट पाहत आहेत. निघूयात. वय
मुनिवर, आख्यानाला आरंभ करा. नारायण नारायण. आद्याष्टकं सुवर्णाभं त्रिशूलं डमरुं तथा पाशाचासिं दधानं च ध्यायेत सर्वांग सुंदरम. देवा, आजच्या आख्यानाला सुरुवात करण्याआधी मी सर्वांना याची आठवण करून देऊ इच्छितो की कालच्या आख्यानात सप्तर्षींनी मणिमल्लांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी इंद्रलोक गाठला. स्वर्गाचे अधिपती म्हणजेच देवेंद्र यांनी सप्तर्षींचे स्वागत केले. आणि आता आज या पुढे काय घडले ते मी आख्यानाच्या माध्यमातून सांगणार आहे. देवेंद्र, काय झालं? आपण असे अचानक शांत का झालात? ऋषीवर, तुम्ही जे मागणे माझ्याकडे मागत आहात ते मी पूर्ण करू शकत नाही. मी असहाय्य आहे. नाही देवेंद्र, तुम्ही असहाय्य नाही. तुम्ही मनात आणलं तर मणी आणि मल्लाला यमसदनास धाडू शकता. ते शक्य नाही. ऋषीवर, आपण जाणताच की साक्षात ब्रह्मदेवानी मणी आणि मल्लांना वरदान दिले आहे. त्यामुळे ते दैत्य अजय्य झाले आहेत. त्यांना माझ्या हातून मृत्यू नाही हेच सत्य आहे. पण असं असतं तर ब्रह्मर्षी नारद मुनींनी आम्ही आपणास भेटावं असं सुचवलंच नसतं. देवेंद्र, तुम्हीच यातून मार्ग काढा. मणी आणि मल्लांनी आमचा आश्रम उद्ध्वस्त केला आहे. साऱ्या देवतांची विटंबना केली आहे. सर्व सृष्टीवरील देवत्वच नष्ट करायला ते निघाले आहेत. देवाधिदेव, तुम्हीच त्यांना कठोर शासन करायला हवं. ऋषीवर, ब्रह्मर्षींनी तुम्हाला माझ्याकडे येण्यास का सांगितले हे मला ठाऊक नाही. मी आपणास एवढंच सांगू शकतो की आपण जी मागणी माझ्याकडे करता आहात ती पूर्ण करायला मी असमर्थ आहे. मणी आणि मल्लांचं मी काहीही करू शकत नाही.